हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग जो आहे मी आत्ता चालू करतो आहे दुपारी, कारण की ना माझा भाऊ पण आलेला होता कृष्णा. आणि आता त्याला घेऊन मिळून आलो तो गावात गेलो होतो, काही कामं केले ना. आता मी जे आहे भाऊ आणि मी आलो होतो पतंग उडवायला नाही का. आणि जे आहे पतंग आहे ना नाही आपल्या चायनीज मांजन नाही उडवते. तुम्ही पण आहे ना चायनीज मांजन पतंग उडवू नका, मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि ना आम्ही जे आहे सुतेजोराने पतंग उडवतोय नाही का. हा मित्र माझा भाऊ येतो माझा. ए पतंग नको जाऊ दे रे भाऊ. तेव्हा तो एक तिकडे कमी ना उभा आहे नाही का, दिसतंय का तुम्हाला. तू डील नको देऊ रे. तर मित्रांनो आता जे आहे ना मी पतंग उडवत होतो आणि माझी पतंग अटकली. आणि तो जो कमी ना उडवतोय ना आपला कृष्णा पाठक नाही का माझा मित्र, त्याने माझी पतंग काढून आणली. आणि बघ आता इकडनं तो उडवतोय नाही का. आणि तिकडं तो आपला मित्र भावेश दादा उभा आहे, पतंग कोड राहिले नाही का. तो भावेश दादा पण आहे त्याच्या जोडीला. हे बा नाही का, ए पेच चालू आहे मस्त पैकी. हे बा इकडनं आपला कृष्णा पाठक जो आहे ना तो ढील देतोय नाही का तिकडं भावेश दादाला. एक नंबर रे भाई, खेळून द्या. नाही बा मित्रांनो आता जे आहे ना आमच्या गल्लीत आहे ना गन्ने का ज्यूस आयला आहे नाही क्या, रस प्यायचा आहे. हे बा एक नंबर आहे. हे बा कुठल्या कुठं पतंग पोचून दिली बा पोरांनी, दिसते का तुम्हाला. आणि हे बा आपलं नाही का एकदम सुती मांजा पतंग उडते. कृष्णा मांजा दाखव, आपला सुती मांजा. हा धागा तोच. आणि या बा इकडे जी आहे ना आपली पतंगी नाही का, नाही का ही पतंग उडवतोय. आणि या बा इकडनं भावेश दादा उडवतोय नाही का ती पतंग. चला मित्रांनो आता मी चाललोय जेवायला नाही का खाली. तर तुम्ही पण जेवण करा, मी पण चाललोय जेवण करायला. माझ्या भावाला घेऊन चाललोय जेवण करायला. चल रे. आणि आता मी चाललो होतो नाही का सकाळचा ब्लॉग तयार करणार होता. आणि आता चाललो होतो आम्ही नाहीतळ्याची जत्रा चालू झालेली आहे आमच्या इथं. तेव्हा आमचा जे ब्ल्यू घोडा घेऊन चाललो आहे तो माझा भाऊ कृष्णा पण घेऊन चाललो आहे. आणि आता गाडी द्या ना, गाडीची टाकी पॅक केली नाही काही. आता मी चाललो आहे नाही का नाहीतळ्यात. मित्रांनो आता जे फायनली मी ना नाहीतळ्यात आलेलो होतो नाही का. नाहीतळ्याची आलो होतो मी नाही का आता नाहीतळ्याच्या जत्रेत. हां मग तेव्हा महाराज पूर्ण जत्रा भरती ती. आम्ही आज चाललोय नाही का दोघं जर. मित्रांनो आता नाही का मी आलो होतो नाही त्याच्या मतवा महाराजांच्या दर्शनाला. कुलदेवस्थान नाही का इथं मतवा महाराजांचं. नाहीतळ्या गावात आले तर कधी जर आहे ना मंदिरात या दर्शन करा मतवा महाराजांचं. हे आपल्या नाहीतळ्यामध्ये नाही का मतवा महाराजांचं मंदिर आहे. तर मित्रांनो नाही का मी आलेलो होतो आणि नाहीतळ्यामध्ये माझ्या भावाला घेऊन आलेलो होतो. तो आलेला होतो डोळ्यावरून. आणि जत्रा पण चालली होती, त्याला पण एन्जॉय करायचा होता. आणि मी पण आलेलो होतो एन्जॉय करायला, दोघं जण आलेलो होतो. आता मतवा महाराजांचं जेवण दर्शन करतोय मी. मित्रांनो आपल्या मतवा महाराजांचं दर्शन करतो आम्ही नाही का. तर मित्रांनो हे बाबा बघून घ्या, आता हे आपलं मतवा महाराजांचं मंदिर आहे. जर आले ना नक्कीच दर्शनाला या नाही त्या गावात नाही का. मित्रांनो आता माझे दर्शन पण झाले आणि मी चाललो नाही का जत्रा फिरायला. इकडे छोटीशी जत्रा आहे, छोटीशी जत्रा लागलेली नाही का. आपल्याला मोठी जत्रा पण बघा दाखवतो तुम्हाला नाही का. आता मी आता जे आहे मी जत्रा फिरत आलेलो होतो नाही त्या गावात ते नाही का. तुम्हाला दाखवतो जत्रा मी कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणजे आता मोठे मोठे बाय तर मी ही जे आहे आपल्या नाही त्या गावातली यात्रा नाही का. आता काही गर्दी नाही, आम्ही आलो लवकर आलो होतो नाही का. रात्री आल्याने खूप गर्दी राहते इथं नाही तळ्यात. तेव्हा मित्रांनो आता ना खेळायला आलेलो होतो. हा कसा विषय आहे मला कमेंट करून एकदा सांगा बरं कसा विषय हा. त्या काकाने सांगितलं की नाही इथून ना बॉल सोडायचे, ते पुढे नंबर दिलेले ना त्याच्यामध्ये बॉल गेले का ते नंबरचे हे करायचं पॉझिटिव्ह करायचे. आणि ना किती नंबर जे नंबर दिले ना चार्टवरती त्याच्यावरती जर आले ना तर इथं जे गिफ्ट लावले त्याच्यामध्ये तो नंबर बघायचा आणि ते गिफ्ट घ्यायचं आपण. असं आहे ना इथे ना एकदम नाही का लॉटरी लागून जाते असा विषय. मित्रांनो हे जे आपलं नाही त्या नाही का आता. आणि मित्रांनो मी चाललो लासरगावला परत घरी. जत्रा फिरून झाली एकदा. आणि जर तुम्हाला जत्रेला यायचं असेल तर ना अजून जत्रा चालू नाही का 5-6 दिवस जत्रा आहे. तर ना नक्कीच आपल्या जत्रेला या आणि व्हिजिट करा जत्रेला. एकदम भारी जत्रा आहे नाही का नाहीतळ्या गावातली नाही मतवा महाराजांची. तर लवकर या आणि आपल्या जत्रा बघायला नक्कीच या.
सो बाय बाय गाईज. तर मित्रांनो आता जे मी लासलगावमध्ये आलेलो होतो आणि ना आता ना मी प्रत्येक चायनीजला बसलो होतो. चायनीज खायचं होतं माझ्या भावाला पण आणि मी पण खातो नाही का. वा माझा भाऊ कसा बसलेला चायनीज खायचं त्याला. फायनली मित्रांनो आता जे मी ना आम्ही चायनीज मिनीज पण खाल्लंच नाही त्यावेळी पण घरी आलो आणि आता घरी आलो आणि आजचा ब्लॉग आहे तो ह्याच ठिकाणी एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल जे नवीन आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला विनंती करतो. तर बाय बाय गाईज आणि टेक केअर.